मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे। संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या। मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतो आहे। आणि आता बातमी आहे येवल्याच्या लोकप्रिय मकर संक्रांत उत्सवाची। येवल्यामध्ये पारंपरिक मांजा बनवण्याची लगबग सुरू झाली असून संक्रांत उत्सवाची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे। देशभरामध्ये गुजरात राज्यातील सुरत शहरानंतर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहराचा पतंग उत्सवामध्ये दुसरा क्रमांक लागतो। आगामी मकर संक्रांतीचे 3 दिवस संपूर्ण येवलेकर सुट्ट्या घेऊन पतंग उत्सवाचा आनंद घेत असतात। हा पतंग उत्सव साजरा करण्यासाठी पतंगाबरोबर महत्त्वाची भूमिका म्हणजे मांजाची असते। पूर्वी येवल्यामध्ये मांजा सुतवण्याचं काम केलं जायचं, मात्र नायलॉन मांजा आल्यापासून मांजा सुतवण्याची पद्धत हद्दपार झाली होती। मात्र नायलॉन मांजाच्या दुष्परिणामांमुळे येवला शहरातील सुजाण नागरिक पुन्हा पारंपरिक मांजा सुतवण्याच्या पद्धतीकडे वळाले असून यावेळी थिएटर रोड परिसरामध्ये पारंपरिक मांजा सुतवण्याची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळालं। नागरिकांनी देखील पारंपरिक मांजा सुतवावा असे आवाहन SK9 येवला न्यूजच्या वतीनं करण्यात येत आहे। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। आपलं येवला शहर हे नाशिक जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात भारतात पतंग उत्सवात एक नंबर होतं। जसं रंगपंचमीला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे येवल्याचं, तसंच संक्रांतीचं महत्त्व म्हणजे पतंग उत्सव। आणि या पतंग उत्सवात 3 दिवस हा चालतो। भोगीपासून भोगी, संक्रांत आणि कर या 3 दिवसात हा कार्यक्रम चालतो। या कार्यक्रमात मोठमोठे पतंग छोट्या पतंगापासून मोठमोठे पतंग उडवले जातात। आणि त्या पतंगासाठी जो मांजा बनवला जातो तो सुरुवातीला लुगदीचा मांजा राहायचा, त्याला बराच वेळ लागायचा। त्याच्यानंतर तो काचेचा मांजा तयार करताना खूप वेळ लागत होता। त्याच्यानंतर तो चायनीज मांजा नायलॉनचा मांजा आल्यामुळे त्याच्यावर फार संकट आलं। त्या संकटावर शासनाने निर्बंध आणून सर्वांची सुटका केली आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे या येवले शहरात मांजा सुटला जातो। तो मांजा म्हणजे आसरीवर मशीनचा वापर करून तो मांजा पटकन सुटला जातो आणि त्या मांजाचा वापर मोठ्या ठिकाणी केला जातो। आणि आपल्याला या कार्यक्रमात दाखवण्यात आलेलं आहे की तो कसा सुटला जातो आणि त्याचा वापर कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यासाठी आपणास ही प्रोत्साहन दिलं जाईल, पण नायलॉनचा मांजा कोणी वापरू नये असं सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो। ही संक्रांतीची परंपरा आहे, फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। तरी आमच्याकडे नायलॉन मांजाचा जास्त खप असल्यामुळे तो त्वरित बंद करावा। त्याच्यामुळे पशुपक्षी व चाललेल्या माणसाची सुद्धा हानी होती आहे, त्याच्यापासून त्रास होतो आहे। तरी आमचे हे बापू शिंदे यांचं येवला थिएटर रोडवर पतंगाचा स्टॉल आहे, तरी आम्ही मांजा सुटून विकतो आहे। तरी सर्वांनी हा मांजा घ्यावा, नायलॉन वापरू नये। कायदेशीर कारवाई तुमच्यावर केल्या जाईल कोणाकडे मांजा सापडल्यास। चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? BP, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय, वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत। वजन कमी करा अथवा वाढवा, प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत। आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। येवला वेलनेस क्लब, ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।